जे 2.5 वर्ष केवळ घरात बसले त्यांना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काय समजणार असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। परळीमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ठाकरेंना जोरदार टोले लगावले। काय करणं कळणार शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि माता भगिनींच्या वेदना, आणि म्हणून ज्यांनी 2.5 वर्ष घरात बसून बोगसगिरी केली त्यांनी या कार्यक्रमाला बोगस म्हणावं हा तमाम या शासन आपल्या दारीमध्ये आलेल्या लोकांचा अपमान आहे। आम्ही प्रचाराला गेलो तिथेही चांगला विजय मिळाला। आता काही लोकांना तेही पोटात दुखतं, म्हणाले तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले? अरे तुम्हाला बाजूच्या घरात कोणी बोलवत नाही, आम्हाला दुसऱ्या राज्यात बोलवतात, तर तुमच्या पोटामध्ये का दुखतं? शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंडे बहीण भाऊ एकाच मंचावर आले होते। विशेष म्हणजे या दोघांनी एकमेकांचं कौतुकही केलं, त्यामुळे आगामी काळात मुंडे बहीण भावांमधला राजकीय संघर्ष त्याला पूर्णविराम मिळणार का अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली। मंगळवारी परळीत मुंडे बहीण भाऊ एकाच मंचावर आले होते। निमित्त होतं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं। बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पंकजा मुंडे या कार्यक्रमाला हजेरी लावणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात होते, पण मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधूनच त्यांचं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी आगमन झालं। तसंच कार्यक्रमाच्या मंचावरही पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं होतं। आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात भाऊ धनंजय मुंडेच्या साथीनं काम करण्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले। या जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, धनंजयच्या पण डोक्यावर आहे, कारण आमच्या डोक्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे, कोणत्याही मंचावर विकासासाठी जाण्याची माझी तयारी आहे। या परळीच्या विकासासाठी मी खांद्याला खांदा लावून सगळ्यांच्या बरोबर काम करेन। धनंजय मुंडे यांनीही बहीण पंकजा मुंडेच्या सुरात सूर मिळवला, त्यामुळे मुंडे बहीण भावातील राजकीय संघर्षाची धार थोडी बोथट झाल्याचं बघायला मिळालं। आजवर एकमेकांवर राजकीय टीका करणाऱ्या मुंडे बहीण भावांनी एकमेकांचं जाहीर कौतुक केलं। ताईने विकासाची सुरुवात केली, आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत। अनाज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू। ज्या वैद्यनाथाला स्पर्श करून आपण दर्शन घेतो, आपलं विष वैद्यनाथाला देऊन त्याचं अमृत घेऊन जातो, त्या वैद्यनाथाचा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा आणि पूर्ण देशातून येणाऱ्या लोकांना इथे सोय व्हावी। कुठेतरी बीजावर रोपण केलं, पण काही कारणाने ते पुढे जाऊ शकली नाही। अडचणी असतील, राजकीय अडचणी असतील, याच्यानंतर हे काम आता पुढे जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मुंडे बहीण भाऊ एकाच मंचावर आल्यामुळे त्यांचं कौतुक केलं। तसंच येत्या काळात ही एकी कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी पंकजा आणि धनंजय मुंडेंना केलं। आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत। मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल, बीड असेल, काहीही पाहायची आवश्यकता नाही। आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत। आणि आम्ही येताना आमच्या तिघांच्या बरोबर पंकजाताईला पण विमानातून घेऊन आलो आणि हेलिकॉप्टरमध्ये धनंजयला पण घेतलं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन या व्यासपीठावर आलेलो आहे। आता धनंजयने सांगितलंय या बीडचा विकास आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करू, एक दिलाने करू। खरं तर पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला होता। त्यानंतर मुंडे बहीण भावात राजकीय संघर्ष पेटला होता।
या बहीण भावांनी एकाच मंचावर येणं त्यानंतर टाळलंही होतं. पण आता अजित पवारांच्या गटाची भाजप सोबत युती झाल्यामुळं सगळं राजकीय गणितच बदलून गेलंय. मुंडे बहीण भाऊ आता महायुतीत एकत्र आलेत. पण आगामी काळात परळी विधानसभेचं राजकीय गणित कसं सोडवणार हाच खरा प्रश्न आहे. कारण धनंजय मुंडे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात धनंजय मुंडेंकडेच राहणार की पंकजा मुंडेंना मिळणार याविषयी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहूयात काय होतं ते. इतर समाजांवर अन्याय न करता मराठा समाजाला हक्काचं आणि टिकणारं आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. परळीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजासह इतर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली. आरक्षणाच्या बद्दल अभ्यास सुरू असून सरकारच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत नाहीये असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. मराठा, धनगर आणि ओबीसींच्याकडून आरक्षणासंदर्भात विविध मागण्या केल्या जात आहेत. ज्यांच्या तोंडून आरक्षणाचा घास काढण्यात आला असं आम्ही काही करणार नाही. अन्य कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सगळ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. परळीतल्या कार्यक्रमात त्यांनी सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. मराठा समाजाचं देखील या ठिकाणी सरकारची भूमिका ठाम आहे. मराठा समाजाचं आरक्षण देत असताना इतर कुठल्याही घटकावर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला त्याचं हक्काचं, टिकणारं, कायद्यामध्ये बसणारं आरक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही देणार हा देखील विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. ज्यांच्या तोंडामध्ये आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांना पण आरक्षण देण्याची भूमिका महायुतीच्या सरकारची, एकनाथराव शिंदेंची, देवेंद्रजींची, माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे. परळीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा छेडला. मध्य प्रदेशात ज्याप्रमाणे ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागला, असे विषय जर आपण मार्गी लावले तर लोक आपल्या दारात येऊन आशीर्वाद देतील असं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. जसं मध्य प्रदेशची लाडली बहिणा योजना आहे, तिथलं ओबीसीच्या आरक्षणाचा विषय जसा त्यांनी मार्गी लावला, हे जर विषय आपण मार्गी लावले तर हे लोक आपल्याला दारात परत यायची, सरकार आपल्या दारीची गरज पडणार नाही, दारात येऊन आशीर्वाद देतील, दारात येऊन आपल्याला परत संधी देतील असं यावेळी मी आत्मविश्वासाने सांगते. मराठा आरक्षणाच्या बद्दल राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशन याचिकेवर उद्याला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी 1:30 वाजता ही याचिका सुनावणीसाठी येईल. या सुनावणीमध्ये जयश्री पाटील विरोधक आहेत. राज्य सरकारनं 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात हे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं होतं. राज्य सरकारनं दाखल केलेल्या या याचिकेनंतर ही पहिलीच सुनावणी उद्या होते. या याचिकेवर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचं सर्व भवितव्य अवलंबून आहे. याचिकेच्या सुनावणीवर मराठा समाजासह राज्याचं लक्ष लागलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. मी काही जाळपोळ करत नाही किंवा बंदूक आणि गुंडांना घेऊन फिरत नाही असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं भुजबळ यांनी पुन्हा एकदा सांगितलं. ते रोजच बोलत असतात. मी 15 दिवसांनी त्यांच्या 15-20 सभांनंतर एकदा बोललो तरी लोक माझ्यावर ताबडतोब तुटून पडतात की महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्यासाठी काय जरांगे आणि भुजबळ दोघे प्रयत्न करतात. आता रोज तो बोलतोय, रोज बोलतोय. मी 15 दिवसातून एकदा मला उत्तर द्यावं लागतं आहे. तर मी काही जाळपोळ करत नाही. मी काही पिस्तूल घेऊन जे बेकायदा पिस्तूल घेऊन गुंडांना घेऊन फिरत नाही, किंवा जर ज्या गुंडांनी जाळपोळ केली असेल, पिस्तूल असेल, त्यांना सोडा म्हणून सांगत नाही. फक्त एक लोकशाही मार्गाने मला जो अधिकार दिलेला आहे उत्तर देण्याचा, माझी बाजू मांडण्याचा, ती बाजू मी मांडतो.
छगन भुजबळ राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे। वाशीमध्ये झालेल्या सभेत जरांगे बोलत होते। यावेळी त्यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। एकदा आरक्षण मिळू द्या, मग यांना दाखवूनच देऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। छगन भुजबळचा जर आम्ही मागे लागलो तर खैर करणार नाही। आम्हाला वाटतंय या राज्यात शांतता राहिली पाहिजे। हे बोर्ड फाडायचे सांगतो, हे कार्यकर्त्याला आंदोलन करायला लावतो। मी जर नुसता गाडीच्या खाली उतरलो तरी पोर आमचे भोगा करते, त्यांचा भोगा। बीडच्या माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवल्याची घटना घडली होती। याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। 30 ऑक्टोबरला सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड करत गाड्याही जाळण्यात आल्या होत्या। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज अतिशय धक्कादायक आहे। अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। त्यामुळे नागपूरमधल्या विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोनही गटात पक्ष कार्यालयावरून वादाची शक्यता नाकारता येत नाही। पाहुयात सध्या नेमकं काय चित्र आहे। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये गुरुवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलंय। या अधिवेशनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। अधिवेशनाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांना विधिमंडळ प्रशासनाच्याकडून कार्यालय दिलं जातं। गेल्या वेळी कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत वाद रंगला होता। आता राष्ट्रवादीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात 2 गट पडलेत। त्यामुळे नागपुरातील बरॅक 3 मधलं पक्ष कार्यालय त्याचा ताबा कुणाकडे जाणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरातील हे कार्यालय कोणाला मिळेल या बाबतीत उत्सुकता होती। मात्र आता हिवाळी अधिवेशन सुरू आला काही तास शिल्लक असतानाही दोन्ही गटांना या कार्यालयावर दावा केलेला नाही आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा कारोबार सध्या तरी याच कार्यालयातून चालणार आहे। खरं तर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्यामुळे दोन्ही गट आमच्यात कुठला वाद आहे हे दाखवू इच्छित नाही आणि त्यामुळेच या कार्यालयावर दावा न केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। हिवाळी अधिवेशनाला अवघे काही तास शिल्लक असताना या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटानं अद्याप दावा केलेला नाही। त्यामुळे कार्यकर्ते आणि विधिमंडळातले कर्मचारी सुद्धा संभ्रमात आहेत। इतर पक्षांच्या कार्यालयापुढे नेत्यांचे बॅनर लावण्यात आलेत, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यालयापुढे एकही बॅनर लावण्यात आलेला नाही। खरं तर अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षावर दोन्ही गटानं दावा केलाय। निवडणूक आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। पक्षात फूट पडली नसून एक गट पक्षातून बाहेर गेल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय, तर आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच कार्यालयात बसून अधिवेशनाची रणनीती ठरवतात की ऐन वेळेला वाद उफाळून येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्याच्या ससूनचे डॉक्टर प्रवीण देवकाते यांना अटक झाल्यानं माजी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या भोवती सुद्धा फास आवळला गेल्याचं बोललं जात आहे। ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली। ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई। ससूनच्या डॉक्टर प्रवीण देवकाते यांना अटक। डॉक्टर देवकातेंनंतर पुढचा नंबर कुणाचा? ससूनचे अधिष्ठाताही पोलिसांच्या टार्गेटवर। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे। देवकाते हे ससून रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्याच कस्टडीमध्ये ललितचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवला गेल्याचं पोलीस तपासातून समोर आले। डॉक्टर देवकाते हे ललित याचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांच्या संपर्कात होते। ललित पाटील पलायन प्रकरणी सरकारनं तयार केलेल्या समितीनं यापूर्वीच देवकाते यांचं निलंबन केलेलं आहे। ललित पाटील ॲडमिट असताना
हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि त्याला ऑर्थोपेडिक सर्जनशी संबंधित कोणताही आजार नव्हता, तरी पण ते 2 महिने त्यांच्या देखरेखीखाली ॲडमिट होते. आणि आपण जे काही आरोपी यापूर्वी अटक केलेले आहेत आणि काही साक्षीदार यांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीवरून या आरोपीला आपण अटक केलेली आहे. ललित पाटील हा तब्बल 9 महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्या दरम्यान त्याचा ससून रुग्णालयात मुक्काम वाढावा याकरता डॉक्टर देवकाते यांनी कागदोपत्री प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ललित पाटील फरार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातल्या 16 जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे. यातील अटकेतील आरोपींची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. महेंद्र शेवते ससून रुग्णालयातील शिपाई, रौफ रहीम शेख ससून रुग्णालयातील कॅन्टीन कामगार, डॉक्टर प्रवीण देवकाते ऑर्थोपेडिक सर्जन. आता डॉक्टर देवकातेंसारख्या अधिकाऱ्यालाही पोलिसांनी अटक केल्यावर या प्रकरणातील पोलिसांचा पुढचा मोहरा कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या तपासाचे अनेक धागेदोरे हे ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या दिशेनं जात असल्यानं देवकातेंनंतर आता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर पोलीस कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केवळ प्रयत्न सुरू आहेत, या पलीकडे सांगण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे 40 लाख लोकसंख्येच्या या शहराला एक सायबर पोलीस ठाणं परवडणार आहे का? 22,000 अर्जांच्या विरोधात केवळ 200 गुन्हे दाखल होऊन उरलेल्या 21,800 जणांच्या न्यायाचं काय होणार असे प्रश्न कायम उरतात. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पाठपुरावा करणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉक्टर संजीव ठाकूर यांचे फोन कॉल्स तपासण्याची मागणी केली आहे. संजीव ठाकूरांपर्यंत हा सगळा तपास पोहोचेल, परंतु संजीव ठाकूरांना ज्या मंत्र्यांनी फोन केले, ज्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला, ज्यांनी पैशाची डिलिंग केली, ज्यांनी पैसे आणले, ती लोक अजून बाहेर आहेत. ह्याचा तपास पूर्ण होण्यासाठी सातत्यानं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा दिला होता. ज्या दिवसापासून ललित पाटीलनं ससूनमधून पलायन केलं होतं त्या दिवसापासूनच संशयाची सुई ही डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडेच जात होती. वैद्यकीय समितीनं याआधी ठाकूर यांना दोषी ठरवलंय, ज्यामुळे त्यांना ससूनच्या अधिष्ठाता पदावरून पायउतार व्हावं लागलंय. त्यानंतर आता ठाकूरांवर पोलीस कारवाईचाही सामना करावा लागतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.